श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ गुरुसिय सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आणि प्रबोधनाला उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना माझे कोटी प्रणाम आणि त्यांच्या अंतःकरणात असलेल्या स्वामींना माझे शतकोटी प्रणाम। पुष्कळ दिवसानंतर आज आपलं निरूपण आहे। निरूपणाचा विषय आपण मन करारे प्रसन्न याच्या शृंखलेतला हा एक भाग आहे। राशी आणि त्याचे व्यक्तिमत्व। आपण मागच्या वेळी सिंह राशीचं बघितलं होतं। आता आपण कन्या राशीच्या बघणार आहोत। कन्या राशीचे जातक, कन्या लग्नाचे जातक, लग्न आणि ज्याचं लग्न कन्या असेल त्यांनी सुद्धा ऐकावं, ज्यांचे रास कन्या त्यांनी सुद्धा ऐकावं। तुमच्या आजूबाजूला तशा प्रकारचे लोक असतील तर ती कशी असतील हे तुम्हाला त्यातून कळेल। तर कन्या राशी बद्दल आपण पहिल्यांदा बघूया की भृगु ऋषी काय म्हणतात। तर भृगु ऋषींनी असं म्हटलेलं आहे की या राशीमध्ये किंवा या लग्नावर जन्मलेली माणसं जी असतात हे सद्गुणी असतात, ज्ञानसंपन्न असतात, हुशार असतात आणि त्यांना शृंगार चांगला जमतो। ही व्यक्ती धनवान चतुर असतात, पण हे व्यक्तिमत्व ही जे आहेत हे कफ आणि पित्त यांचा रोग त्यांना होतो। म्हणजे कफाचा त्रास आणि पित्ताचा त्रास त्यांना होतो। तीन प्रकारची प्रवृत्ती असते, कफ, पित्त आणि वात। आयुर्वेदामध्ये तीन गोष्टी आहेत। त्या तीन गोष्टी म्हणजे शरीरातले आजार निर्माण करणाऱ्या घटक आहेत। तर ह्या दोन घटक ह्या राशीला जास्त दिसून येतात। आता ही रास जी आहे आवाज येतो ना सर्वांना? तर ही रास जी आहे कन्या रास ही बुधाची रास मानली गेलेली आहे। आता बुधाची रास जी आहे म्हणजे बुध ग्रहाच्या स्वामित्व त्या राशीवरती आहे। आता ही रास द्विस्वभावी आहे। आता द्विस्वभावी म्हणजे काय की ज्या दोन स्वभाव असलेली रास आहे, दोन स्वभाव असलेली रास आहे। आता ही द्विस्वभावी म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्वभाव येणार आहेत। दोन प्रकार दिसून येणार आपल्याला। आता ही द्विस्वभाव असल्यामुळे ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या शरीर रचना सुद्धा आढळून येतात। एका प्रकारात ह्या व्यक्ती उंच, सडपातळ, हाताची पायाची बोट लांब, डोके लहान, गोल, पाठीमागे उभट अशा प्रकारचे असतात। केस काळे किंवा पिंगट असतात, राठ असतात, चेहरा उभट असतो, लांब गोळ असतो। हनुवटी आणि ओठ यांचे खूप राखीव असतात। कपाळ उंच असतं, भुवयाजवळ पुढे नाक आलेलं असतं, नाक लांब असतं, सरळ असतं आणि त्यांचे खांदे आहेत ना हे झुकलेले असतात। डोळे मोठे, काळे किंवा किंचित निळे सुद्धा असतात। भुवया जे आहेत वक्र स्वरूपाचे असतात। आवाज लहान, मधुर, चालणं एकदम जलद असतं। दंतपंक्ती जर बघितल्या तर छोट्या छोट्या असतात, समान आकाराचे असतात। हे लोक फार क्वचितच स्थूल असतात आणि ही द्विस्वभावाची राशी आहे। त्या दुसऱ्या प्रकारामध्ये कसं असतं, हे मध्यम उंचीचे, रुंद गोल चेहरा, हत्तीची चाल, मान एका बाजू झुकलेली असते, लाजाळूपणा असतो, स्त्रियांसारखे हावभाव असतात। सतत उद्योगामुळे हे वयाने तरुण दिसतात काय। आणि चालणं कसं असतं यांचं माहिती का, स्प्रिंगवर चालण्यासारखं असं त्या हवेत थोडस चालणं असतं। असं ह्या स्वरूपाचे असे ही माणसं ही भृगु ऋषींनी सांगितली, त्यांचं सांगितलं। आता ही पृथ्वी तत्वाची रास आहे। त्यामुळे ही पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे विवेकी पण असतात, स्नेहाचे प्रतीक असतात, प्रेमळ असतात। बरोबर कन्या राशीच्या विपरीत मीन रास आहे, हे लक्षात घ्या। ही रास जी आहे कन्या रास
उत्कृष्ट बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती दिसून येते. आणि ह्यांच्याकडे ही जी बुद्धिमत्ता आहे, संशोधक वृत्ती ऐन कामाला येणारी असते आणि स्मरणशक्ती अफाट असते यांची. विसरत तर काहीच नाही. बुद्धी चातुर्य असतं त्यांच्याकडे, हजर जबाबीपणा असतो, हास्य विनोद करून लोकांचं मन जिंकण्याची कला त्यांच्याकडे असते, माणसाचं निरीक्षण करण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. आपल्या अंतर्मनाचा थांग पत्ता न लागू देणारी माणसं, त्यांच्या मनात काय चाललंय लवकर आपल्याला कधीच कळणार नाही. पैशा बाबतीत सुद्धा लोक काटेकोर असतात, दूरचा विचार करणारे असतात, यांना माणसाची पारख उत्तम असते. आता हे जी आहे ही रास, ही उत्तर नक्षत्र, ज्याचे 2, 3, 4 असे चरण, यामध्ये हस्त नक्षत्र, चित्रा नक्षत्राचे पहिली 2 चरण मिळून ही रास तयार होते. उत्तरा नक्षत्र, हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र यांच्यात मिळून ही ती रास तयार झालेली असते. तर अशा ह्या राशीच्या लोक जे आहेत असं भृगु ऋषींनी सांगितलेलं आहे. आता ही जी आहे हिला आपण इंग्लिश वर्गो म्हणतो, बरोबर. आता ह्यांचं सुरुवातीचं नाव काय, टो, पा, पी, पू, श, ण, ठ, ए, पो पासून यांच्या राशीला सुरुवात होते. ही राशी चक्रातील 6वी रास आहे. आता ह्याच्या राशीमध्ये तुम्ही बघितलं तर त्या राशीचं जे चिन्ह आहे, हे चिन्ह कसं आहे, हातामध्ये फूल घेतलेली एक मुलगी आहे, बरं. हातामध्ये फूल घेतलेली मुलगी आहे. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये कसं आलेलं आहे, फूल आहे हे सौंदर्याचं प्रतीक आहे, मुलगी पण सौंदर्याचं प्रतीक आहे. प्रत्येक गोष्ट छान पद्धतीने करणाऱ्या गोष्टी करतात. ही लोक जी आहेत ही अतिशय महत्वाकांक्षी असतात, तसेच भावुक पण असतात, इमोशनल. यांच्या विचार न करता मनाला पटेल ते काम ते करतात. तसेच व्यक्ती ही संकुचित असतात, लाजऱ्या असतात आणि एखादी गोष्ट नाही पट्टी झिडकारून टाकणाऱ्या पण असतात. त्यानंतर या राशीच्या व्यक्ती ज्या आहेत या लाजाळू असतात, संकोची असतातच. आणि ह्या व्यक्ती ज्या आहेत घर, जमीन, सेवा ह्या क्षेत्राशी निगडीत असतात. सेवेच्या संदर्भात पुढे असतात, खूप सेवा छान पद्धतीने करते. एखादी नर्स कन्या राशीची असेल तर छान ती सेवा करते, किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती कन्या राशीची असेल तर ती घरातल्या लोकांची छान पद्धतीने सेवा करते. त्यांचं बोलणं चालणं अतिशय नेटनेटकं असतं. त्यांना गोड बोल्या सुद्धा म्हणू शकता तुम्ही. सुकुमार असतात, लाजाळू असतात, हस्तकला निपुण असतात, व्यासंगी असतात, काव्य, लेखन, वादन यांचा व्यासंग असतो. शांत असतात, व्यवहारी असतात, विवेकी असतात, टीकाखोर पण असतात. एखादी चुकलं की टीका करायला आवडे मागे पुढे बघत नाहीत आणि आवडीनिवडी खूप असतात. एखादी जर कन्या राशीची मुलगी जर एखाद्या दुकानात गेली तर ते दुकानदार शेवटी कंटाळून जाईल एवढं ती त्या दुकानातल्या वस्तू बाहेर काढते. हे दाखवा, ते दाखवा, अशा पद्धतीने त्या हे असतात, कन्या राशीच्या मुली असतात. तर त्या स्त्रिया असतात. तर त्यांचा जो स्वभाव आहे की प्रत्येक गोष्ट छानच असते, त्यासाठी त्या धडपड करत असतात आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांचं जे आहे वागणं हे आपल्याला असं वाटतं की किती जास्तही करतात, कशा जास्तही करतात, ते आपल्या डोक्यात येत असतं. आणि मग आपल्याला वाटतं की थोडंसं हे वाटतं की एवढं सर्व करतात, असं एकदम छान छान गोड 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 असं त्यांचं असतं वागणं, सर्व त्यांचं असतं. टीकाखोर पण असते, ते टीका सुद्धा समोरच्याला जास्त टोचणारे अशा प्रकारचेच ते करत असतात. चिकित्सक कृत्य असते खूप, प्रत्येक गोष्टीच्या खोलापर्यंत जायचं. नम्र असतात, बुद्धिमान असतात,
वादविवाद कुशल असतात, डिबेट करण्यात मास्टर असतात, मुद्द्याला पकडून ते बोलतात, मुद्दा सोडून ते बोलत नाहीत, महत्वाकांक्षीच असतात, भाऊक असतात आणि मनाला पटलं तरच ते करतात, नाहीतर करत नाहीत. तर अशा ह्या पद्धतीची लोक असतात. आता ह्या व्यक्तींचं जे आहे, म्हणजे आपण वैशिष्ट्य बघितलं, तर ह्या कशा असतात, यातल्या स्त्रिया सुद्धा ह्या सौम्य असतात, काळजी घेणाऱ्या असतात, क्वचितच त्या उग्र होतात किंवा आक्रमक होतात. ह्या कन्या राशीची स्त्री म्हणजे सौंदर्य आणि मेंदू यांचा अत्युच्च संगम मनाला चूक ठरणार नाही. अतिशय संस्थात्मक कौशल्य, अतिशय सुंदर कौशल्य त्यांच्याकडे असतं. बारीक बारीक तपशीलवार त्यांना माहिती असते. त्यांना सुव्यवस्थितपणा खूप आवडतो, अचूकता आवडते, कार्यक्षमता त्यांना आवडतो आणि त्यांनी घेतलेल्या कार्यामध्ये त्या स्त्रिया त्यांची प्रतिभा आणि प्रतिमा पणाला लावतात आणि ते उत्कृष्टपणे काम करतात. तर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जर घरामध्ये जर एखादी स्त्री असेल तर ती ते काम व्यवस्थित केल्याशिवाय सोडणार नाही. अत्यंत उत्कट बुद्धी बौद्धिक मन असतं, सर्जनशील असतात, नवीन नवीन गोष्टी त्या निर्माण करण्याची त्यांच्यात हे असते, तयारी असते आणि म्हणजे काय असं प्रेरणा घेऊन नवीन नवीन गोष्टी तयार करत असतात आणि चमकता सुद्धा. बाहेरून जरी ह्या स्त्रिया नाजूक वाटत असल्या, लाजाळू वाटत असल्या, निवृत्त व्यक्तिमत्व असे वाटत असल्या, पण त्या आतून खूप मजबूत आणि स्थिर असतात. आणि त्या स्त्रिया एका वेळी अनेक काम करण्याची क्षमता ठेवत असतात. कुठल्याही गोष्टींना गडबड होऊ द्यायची नाही, आवडत नाही. कोणाशी गोंधळ होता कामा नये. एखादं काम घेतलं ते गडबड न करता, गोंधळ न करता ते पूर्णपणे परफेक्ट करतात. मॅनेजमेंट म्हणजे परफेक्ट. त्यांच्याकडे बोलण्याचं विलक्षण कौशल्य असतं आणि त्याचबरोबर त्यांना वैयक्तिक सीमा कशी सेट करायची, कोणाशी काय बोलायचं, किती बोलायचं त्यांना फार माहिती असतं. ते जास्त वाहून पण जात नाही आणि जास्त कमी पण बोलत नाहीत. आणि कधी कधी चाल ढकल पण करतात. सर्वच असं नाही की ते हे असतात, पण चाल ढकल पण करतात आणि आध्यात्मिक खूप असतात. म्हणजे अतिशय छान पद्धतीने देवाची पूजा पण करते, ते अतिशय सुंदर पद्धतीने देवाची पूजा करतात. आता ही रास जी आहे स्वावलंबी रास आहे, स्वतंत्र रास आहे, आत्मनिर्भर रास आहे. कशा गोष्टी करायच्या त्यांना खूप चांगलं माहिती असतं. इतरांना अवलंबून राहणं त्यांना आवडत नाही. त्या बाबतीत स्वतः ते काळजी घेतात. त्यांना प्रत्येक गोष्ट परिपूर्ण पाहिजे आणि स्वतः करता आली पाहिजे, त्यांची नेहमीची इच्छा असते. आणि ते लोकांचं आत्मपरीक्षण पण करतात, स्वतःचं आत्मपरीक्षण करत असतात. दुसऱ्याचं आत्मपरीक्षण करून स्वतःला प्रेरित करतात आणि कठीण काळात ते पुढे निघण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते स्वतःला नेहमी प्रोत्साहित करत असतात पुढे जाण्यासाठी. एका अर्थाने त्यांना आपण परफेक्टनिस्ट म्हणलं तरी काही हरकत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्टपणा हवा असतो, सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. अतिशय आदर्श असं त्यांचं जीवन असतं. काहीही कमी पडता कामा नये, कुठेही कमी झालं नाही पाहिजे. एखाद्या लग्नाचं जर तुम्हाला नियोजन करायचं आहे किंवा एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे तर ते कन्या राशीच्या व्यक्तीला तुम्ही ते कार्यक्रम सोपवा. ते परफेक्ट जेवणाची व्यवस्था करतील, बसण्याची आसन व्यवस्था परफेक्ट करतील, सर्व परफेक्ट करतील. त्याच्यावर मॅनेजमेंट ही स्किलच खूप चांगलं असतं. आणि नुसतं काम करतात असं नाही, ते लवकर शिकतात पण पटकन. तुम्ही एकदा त्यांना सांगितलं हे कर म्हणून ते पटकन शिकतात पण करतात पण. आणि त्यामुळे काय होतं की त्यांना आपल्याला जास्त शिकवावं लागत नाही. म्हणजे ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यांचं मन जे आहे ना प्रचंड जलद गतीने विचार करणार असतं. तसंच ते चतुर असतात,
मजेशीर टिप्पणी करतात, हसत वातावरण विनोदी आणि व्यासंगी ठेवतात, म्हणजे कोणाला त्रास होईल असं ते कधी हार्श होत नाहीत. पण ह्यांची एक ड्रॉबॅक आहे, हे शेवटच्या क्षण निर्णय घेत नाहीत, माघार घेतात. निर्णय घ्यायचा वेळ येतो त्यावेळी त्यांच्या हिंमत राहत नाही किंवा ते निर्णय घेऊ शकत नाहीत. हा त्याच्यातला एक ड्रॉबॅक आहे. दुसरा एक, ते स्पष्टपणे विचार करतातच, तेच तुमच्या म्हणजे प्रत्येकाबद्दल ते विचार करतात. हा व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीबद्दल ते विचार करतील, साधक बाधक गोष्टीचं ते हे करतील. म्हणजे एखाद्या तुम्ही स्त्रीला सांगितलं किंवा आपल्याकडे घरात 10 पाहुणे येणार आहेत, तर 10 लोकांचं जेवण बनवायचं, ती बरोबर वजन काटा घेऊन बसेल आणि सर्व परफेक्ट, एवढ्या व्यक्तीने एवढ्या चपोळ्या लागतील, एवढ्या भाज्या लागतील, एवढी डाळीचं वरण लागेल, एवढ्या चटण्या लागतील, एवढं लोणचं लागेल, सर्व ती असं मोजूनच काढेल. अशा पद्धतीचं परफेक्शनिस्ट असतं. म्हणजे तुम्ही जे एवढी सावध असते की प्रत्येक गोष्टीतून सावधपणा तुम्हाला दिसून येतो. आणि हे किती कठीण परिस्थिती आली, त्यांचं हृदय आणि मन शांत राहतं. आता एखाद्या कन्या राशीची स्त्री आहे, ही जी आहे ही एखाद्या कोणाच्या प्रेमात पडायला घाबरते. ती कधी काय शोधत असते? तर्कशुद्ध भावना शोधत असते, किंवा ह्या व्यक्तीशी माझं लग्न करायचंय, ह्या व्यक्तीवर मला प्रेम करायचं आहे, तर ही व्यक्ती योग्य आहे की नाही माझ्यासाठी जीवनसाथी, ही तर्कशुद्ध भावना शोधत असते. आणि पण जेव्हा ती एखाद्या व्यक्तीवर प्रेम करते किंवा एखाद्या व्यक्तीचे लग्न होतं, ती खरे अत्यंत निष्ठावान आणि प्रामाणिक असतात. जोडीदाराची चूक असेल तरी सुद्धा ती त्याच्या जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि ती प्रेम आणि नातेसंबंध आवश्यक अशी स्थिरता त्या जीवनामध्ये निर्माण करतात. आणि कन्या राशीच्या स्त्रिया या आपल्या जोडीला परफेक्ट शोधण्याचा प्रयत्न करत असतात. स्वतःमध्ये किती दोष असले तरी त्यांचा जोडीदार त्यांना परफेक्टच लागतो. हा त्यांचा एक ड्रॉबॅक आहे. त्यांना नात्यामध्ये परिपूर्णता हवी असते, हा एक ड्रॉबॅक. कुठलं नातं परिपूर्ण नाहीये जगात, कुठलंच नाहीये. 100% कोणाचंही नातं कधीच परिपूर्ण होत नाही, कारण प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि ह्या शोध असतात की परिपूर्णता, पण ते कधी मिळत नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये त्या अर्धवट राहतात. त्यांना त्यांच्या नवऱ्याने सरप्राईज दिलेलं आवडतं, त्यांना बाहेर फिरायला घेऊन गेलेलं त्यांना खूप आवडतं, त्यांना कामामध्ये मदत केलेली आवडते. त्यानंतर हे अतिशय प्रामाणिक असतात. नातं सुद्धा ते प्रामाणिकपणे निभवत असतात. नातं सुद्धा सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून ते चेक करत असतात. नवरा कुठं चुकतो का, कुठं चुकत नाही ना, किंवा मुलं काही चुकतात का, हे सर्व ती बघत असते आणि त्या पद्धतीने ती योगदान देत असते. म्हणजे अशी ही परिपूर्ण अशी ती स्त्री आपल्या नवऱ्यामध्ये किंवा आपल्या जोडीदारामध्ये शोधत असते, परिपूर्णता शोधत असते. ह्या बडाई मारत नाहीत, ह्या काम करण्यावरती विश्वास ठेवतात आणि नीटनेटकं राहणं तिच्यासारखं कोणालाही जमणार नाही. त्या खूप नीटनेटके राहतात. तुम्ही बघा, एखाद्या एकदम परफेक्ट नीटनेटके असेल ना, तर कळायचं की ही कन्या राशीची आहे. ती प्रत्येक गोष्टीकडे तपशीलवार बघत असते. सामाजिक शिष्टाचार असो, वक्तशीरपणा असो, मदत करण्यास असेल, ती परफेक्टच असते. ती चुकतच नाही त्यामध्ये, कारण तिला हे गोष्टी खूप आवडत असतात, परफेक्टनिस्टपणा. आणि त्यामुळे काय होतं, त्यांना हव्या त्या गोष्टी कधी पूर्ण मिळाल्या की ते नाराज होतात. त्या ज्या आहेत त्या गोष्टी त्यांना मिळाल्याच पाहिजे असं त्यांचं अपेक्षा असते, धारणा असते, आणि त्या गोष्टी त्यांना तिथे अवेलेबल होत नाहीत. तर त्यामुळे त्याचं जीवन दुःखी सुद्धा काही वेळा होतं.
आता कन्या राशीचे जे आहेत, मी तुम्हाला सर्व सांगितलं की हे कुठल्या क्षेत्रात काम करू शकतात. हे अकाउंटंट असू शकतात, कलावंत असू शकतात, लेखक वर्ग असू शकतो, शिक्षक असू शकतात, वकील असू शकतात, केमिस्ट असू शकतात, त्यानंतर सेल्समन, राजदूत, प्रायव्हेट मेडिकल सेक्रेटरी, दलाल, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यादी क्षेत्र ही लोक आढळून येतात. आता हे ना आजार जे होतात ते कुठल्या स्वरूपात असू शकतात. पोटाचा विकार, गॅस, जंत, डायरिया, डिसेंट्री, अल्सर इत्यादी आजार त्यांना होण्याचे चान्सेस असतात या राशींना. आता ही रास जरी आहे, एकंदरीत ही आपण जर विचार करतो, ही रास रजोगुणी आहे. 3 गुण असतात, रज, तम आणि सत्व. पण ही रास कशी आहे? रजोगुणी आहे. रजोगुणी असल्यामुळे स्वार्थी रास आहे. बरं, स्वार्थी रास आहे. अप्पलपोटेपणा, माझं चांगलं असं त्यांची वृत्ती असते. आणि त्यानंतर ही थोड्या प्रमाणात धरसोड वृत्तीचे असतात. आतल्या गाठीचे खूप असतात. मनाचा थांग पत्ता कोणा लागू देणार नाहीत. बरं, अशी रजोगुणी ही रास आहे. आणि शुभ्र बौद्धिक रास असल्यामुळे विद्वत्ता तर खूपच असते. मिथुन राशीपेक्षा ही वेगळी रास आहे. बुधाच्या 2 राशी आहेत, कन्या आणि मिथुन. पण मिथुनच्या बरोबर उजवी रास ही कन्या आहे. म्हणजे तिथे सुद्धा बुधाचं वर्चस्व आहे, पण तिथली रास वेगळी आहे. आणि कन्या ही बुधाचीच रास आहे, पण हिचं वैशिष्ट्य वेगळं आहे. कारण ही रास, कन्या राशी व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त चिकित्सक असतात. प्रत्येक गोष्टीची जाणून घ्यायची हौस असते. त्या गोष्टीत चुका काढण्याची, दोष काढण्याची त्यांना आवड असते. ते कधी समाधानी होत नाही. काही वेळा कन्या राशीचे लोक अत्यंत बेरकी पण असतात. भाबडेपणा या कन्या राशीमध्ये तुम्हाला अजिबात दिसून येणार नाही. अत्यंत चतुर अशी ही रास आहे. या राशीचे लोक पुष्कळ परफेक्ट गोष्ट शोधण्याच्या कारणामुळे कन्फ्यूज असतात, गोंधळलेले असतात. आणि त्यामुळे त्यांना पुढे त्रास सुद्धा होतो. या राशीचा बुध स्वामी आहे वृषभ, तूळ यांच्या अनुकूल रास मकर, कुंभ आहेत. कन्या राशीचा रत्न पन्ना आहे. बरं, आता ह्या ज्या आहेत ह्या राशीचा ह्या वर्ष कसं जाऊ शकतं हे आपण बघू शकतो. यांना आरोग्याच्या समस्या यावर्षी उद्भवतील. मधुमेहाचा त्रास, रक्तदाब ह्या गोष्टी त्यांना उद्भवण्याचे चान्सेस आहेत. त्यांनी काळजी घ्यावी. हाडांची आणि त्वचेच्या समस्या त्यांना होऊ शकतात. बरं, सायनसचा त्रास त्यांना या वर्षी होऊ शकतो. नवीन वर्ष लाभ देणार असणे म्हणजे हे 2024 लाभ देणार आहे. परदेशी जाण्याची संधी येऊ शकते. नोकरीमध्ये त्यांना पदोन्नती होऊ शकते. बरं, बँकेत किंवा मीडियाशी संबंधित हे लोक असतील तर यांची प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत. या लोकांना 16 जून ते सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये प्रगती साधली जाईल किंवा इन्क्रीमेंट, प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत. बरं, यांचं त्यानंतर ही लोक जी आहेत ह्यावेळी शेती किंवा वाहन ह्या वर्षात खरेदी करू शकतात. बांधकाम क्षेत्र पैसा खर्च करू शकतो. म्हणजे आर्थिकदृष्ट्याही हा वर्ष त्यांच्यासाठी अनुकूल असा आहे. आणि ह्यांनी एक करायचं की रामरक्षा स्तोत्र पाठ रोज करावा. बुधवारी गणपतीची पूजा करून ध्रुवा अर्पण त्यांनी कराव्यात. हे जर त्यांनी केलं तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि लवकर पूर्ण होतील. आणि ह्यावेळी त्यांना शुक्र फायनान्ससाठी, शनी बिझनेससाठी त्यांना पाठबळ देणार आहे. त्यामुळे त्यांनी शनीची उपासना करणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर ह्या राशी अतिशय संवेदनशील असल्या कारणाने त्यांनी जास्त मनाला कुठल्याच गोष्टी लावून घ्यायच्या नाहीत. लावून घेतलं की त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आता
आता ह्या कन्या राशीच्या लोकांना दुसऱ्या व्यक्तीबरोबर सामावून घ्यायला वेळ लागतो, म्हणजे लवकर ते मिक्स होत नाहीत. पण एकदा का मिक्स झाले तर अतिशय मजेशीर ते रिलेशन हे करतात, टिकवतात. त्यांना ओळख नसलेल्या व्यक्तीशी बोलायला त्रास होतो, काय कंटाळतात. त्यांच्याशी ओळख आहे त्यांची अतिशय अप्रतिमपणे बोलतील, त्याच्या गोष्टी करतील, हसतील, विनोद करतील. पण अनोळखी व्यक्तीशी ते बोलायला मात्र करतात. हे लोक सहसा कोणाचं मन दुखवत नाहीत, हे त्यांच्या बाबतीत फार हे असतात. त्यावर हे लोक खोडकर पण असतात, चेष्टा मस्करी करणं त्यांना खूप आवडतं. एक लक्षात घ्यायचंय की खूप म्हणजे छोटा हलका विनोद, छानसा विनोद करणं ही लोक हे करत असतात, म्हणजे आवडत असते या लोकांना. आता अत्यंत शार्प डोक्याची लोक आहेत, अत्यंत हुशारी लोक आहेत. आणि मनात एखादी गोष्ट जर दुःख झालं तर ते साठवून ठेवतात, व्यक्त करत नाही, सांगत नाहीत. नेहमी हसतमुख राहतात, आपलं दुःख कधीच ते व्यक्त करत नाहीत. चांगलं वाईट समजून घेण्याची त्यांच्या क्षमता प्रचंड असते. त्यांचा भाग्य क्रमांक असतो 4, 5, 16, 90. भाग्यशाली रंग त्यांचा ब्राऊन, निळा आणि हिरवा. आणि भाग्यशाली वार आहे त्यांचा बुधवार. आणि खडा मी तुम्हाला सांगितलं, रत्न कुठलं सांगितलं, 5 सांगितलेलंच आहे. या राशीमध्ये जन्मालेले हिरो हिरोईन बघितले तर करीना कपूर आहे, अक्षय कुमार आहे, रणबीर कपूर आहे, आयुष्मान खुराना आहे, नेहा धुपी आहे, विवेक ओबेरा आहे आणि शबाना आझमी आहे. हे आहेतच. पण मोठमोठे लोक जर बघितले तर ब्रिटनचे दुसऱ्या महायुद्धातले पंतप्रधान चर्चिल आहेत. त्यानंतर प्रेसिडेंट ट्रूमन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, अत्यंत विद्वान मनुष्य, अत्यंत म्हणजे अत्यंत, कम्प्युटर म्हटलं तरी चालेल, चिंतामणराव देशमुख. ज्युनियर कार्टन सर, जॉन केनेडी, रूझवेल्ट, गंगाधर गाडगीळ लोकसत्ताचे संपादक, केसी नायडू क्रिकेटर, अझरुद्दीन, नासी फडके लेखक, श्रीम माटे लेखक, आयझन पीटरमन, आर के नारायण तुम्ही ऐकता ना, कॉमन मॅन, किंवा मालगुडी डेज, एलिझाबेथ टेलर ही ब्रिटनची प्रधानमंत्री, क्लर्क गेबल, सम्राट ऑगस्टन, फ्लॉरन्स, त्यान ज्योती बसू हे जे बंगालचे मुख्यमंत्री, चेन्ना रेड्डी आंध्रचे, नंतर गुरुदत्त मोठे कागज के फूल, पती पत्नी और वो ह्या पिक्चर ज्यांनी काढलेत, झीनत अमान, बरं, जीन हार्लो, वॉल्ट डिझनी आपण बघतो, लहान मुलं अजून सुद्धा बघतो, आपण सुद्धा बघतो डिझनीचे कार्टून ते, बाळासाहेब ठाकरे आपले हिंदू हृदय सम्राट, केशवराव भोसले मराठी नाट्य संगीताचे उद्गाते, बाबूराव पटेल, गॉर्की रशियनचा मोठा लेखक, त्याची सर्वात गाजलेली कादंबरी आई मदर, रॉक हडसन हा सुद्धा नाटककार. असे हे महान लोक या राशीमध्ये जन्माला आलेली आहेत. ही रास अशा पद्धतीचे व्यक्तित्व तुमच्या आजूबाजूला असेल तर ओळखायचं, कन्या राशीचे किंवा कन्या लग्नाची लोक आहेत. आणि ह्या लोकांबरोबर आपल्याला कशा पद्धतीने व्यवहार करायचा आहे, कशा पद्धतीने यांच्याशी आपण संबंध ठेवणार आहोत हे आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे आजचं हे प्रबोधन इथे समाप्त होतंय.